एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 34. लीला विग्रही सर्वही निर्मियेले, जीवा जीवनी साधना योग्य केले अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. हे जोडपं एकनाथांच्या पलंगावर आडवं झालं आणि लगेच निद्रादेवीनं त्यांना आपल्या कुशीत घेतलं. कीर्तन संपलं. मंडळी आपापल्या घरी परतली. उद्धवानं मागची सारी आवराआवर केली आणि तो एकनाथांच्या शयनगृहात आला. बिछाण्यावरचा पलंग पोस झटकावा म्हणून पाहतो तो काय, पलंगावर कुणीतरी झोपलेलं आहे. बरे एक नव्हे 2 जणं. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. महाराजांचा हा असा उपमर्द कुणी केला? त्यानं समयीची वात पुढं सरकून मोठी केली आणि फाटके तुटके कपडे घातलेले अगदी मलिन अंगाचे ते 2 स्त्री पुरुष अस्ताव्यस्त पसरलेले होते. उद्धव रागानं लाल झाला. त्यानं त्या वडारी पुरुषाला खसकन खाली ओढलं आणि तो रागानं म्हणाल, कोण कोण रे तू शिरजोर? हा, तुला काही लाज शरम? कुठे पसरला आहेस याचं तुला काही भान आहे का? झोपेतून जागा झालेला वडारी गडबडला. त्याला काही उमजेना. तो आहे कुठे, त्याला हे काय असं काय विचारलं जात आहे काही कळेना. उद्धवाचं कर्कश बोलणं ऐकून वडारीण धडपडत उठली. तिच्या लक्षात आलं की इथं कीर्तन संपलं म्हणून हा माणूस आपल्याला साखर द्यायला आला आहे जणू. तिनं झटकन आपल्या फाटक्या लुगड्याच्या पदराची झोळी पसरली आणि म्हणाली, आर बाबा यात घाल यात, नाहीतर साखर भुईवर सांडल. एव्हाना उद्धवानं वडाऱ्याला रट्टा घालण्यासाठी हात उगारला होता, पण कसा कोण जाणे तो हात मागून कोणीतरी वरच्यावर धरला. उद्धव त्वेषानं मागे वळला. तो काय प्रत्यक्ष महाराजच. ते विचारत होते, काय उद्धव, कसली ही गडबड? उद्धवानं सारी हकीकत सांगितली. वडारी जोडपं लज्जेनं काळवंडलं आणि 2घे जण आपल्याच हातानं स्वतःच्याच फटाफट तोंडात मारून घेऊ लागले. वडारी म्हणाला, महाराज महाराज आमच्या हातं लई चूक झाली बघा, पण आम्हाला काहीच सुद्धा माहीत नव्हतं. हा लई मोठा अन्याय झाला. एक बार माफी असावी आणि असं पुण्यांदा होणार नाही. व महाराज लई मोठा गुन्हा केला बघा. 2घांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होती. अज्ञानामुळं झालेल्या चुकीबद्दल त्यांना पूर्णपणे पश्चाताप झाला होता. एकनाथांचं मन कळवळलं. ते म्हणाले, उद्धवा अरे आजच्या कीर्तनाचा परिणाम शून्यच म्हणावा लागेल. आज आत्मोप्यमेन सर्वत्र समम पश्यती योर्जुन हा विषय मी प्रतिपादन केला. त्याचं नुसतं श्रवण झालं, आचरण नव्हे. उद्धव म्हणाला, पण महाराज अहो केवढी अमर्यादा. अरे आधी आवाज हळू कर. ती जाणून बुजून हेतुपुरस्सर झाली का? सारा दिवस श्रमदेवतेची सेवा केलेले हे सेवेकरी, त्यांना त्यांच्या सेवेच्या मोबदल्यात हा धाकत पटाशा असा मेवा मिळावा? कुणीतरी एखाद्याने धाक दाखवावा, कोणी फटका मारावा असं? अरे झोपलेल्याला उठवू नये हा साधा नियम तुला माहीत नसावा? त्यांना इतकी गाढ झोप का लागावी? तर त्यांची तनतोड दिवसभरची मेहनत. पण बाबा हे कळण्यासाठी जावे त्याच्या वंशा. वडारी जोडपं नाथांचं बोलणं ऐकत होते. त्यांना तर या बोलण्यानं अगदी झिटच आली. कामकरी वर्गाकडं इतक्या सहानुभूतीनं कधी कुणी पाहत असेल अशी त्यांना स्वप्नातही कधी त्यांनी कल्पना केली नव्हती. या यवनी साम्राज्यात केवळ सुलतानाची लहर म्हणून निरपराध माणसांना सुद्धा विनाकारण शिक्षेच्या यमयातना भोगाव्या लागतात. पण आज नकळत का होईना आपल्या हातून घोर अपराध घडला असून सुद्धा हा महात्मा म्हणतो, निजलेल्यांना कशाला उठवलंस? ह्या महाराजाच्या मनाची जात तरी कोणती? देव भगवान म्हणतात तो ह्योच तर नवा. एकनाथ
महाराज त्या वऱ्हाड्याकडे पाहत कळवळून म्हणाले, हे बघा, माफ करा, उद्धवाच्या हातून तुम्हाला उठवण्याची चूक झाली आहे, पण आपण सुखनैव झोपावं, विश्रांती घ्यावी. लाचारीनं गयावया करत वडारी म्हणा, नाही 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 महाराज, नाही नाही नाही, आमच्या हातून लई मोठा गुन्हा झाला आहे व आपण सांगाल ती शिक्षा आम्ही नवरा बायको भोगायला तयार आहे बघा. अन दोघांची मन संकोचली होती, चेहरे ओशाळगत झाले होते. बोलता बोलता त्या उभयतांनी महाराजांना दंडवत घातला. महाराज हसून म्हणाले, हे बघा, मी सांगेन ते ऐकाल ना, मागावून हो नाही म्हणायचं नाही, काय समजलात. आता गिरिजाबाई पण हरीला खांद्यावर थोपटत तिथे येऊन उभ्या राहिल्या. ती उभयता आपल्या थडाथड थोबाडीत मारून घेत होती. वडारी म्हणाला, सांगा महाराज, सांगा, आपला शबूत आम्ही नाही म्हणणार नाही, अगदी कडे लोट केला तरी आम्ही काय बी म्हणणार नाही व, आणि लईच मोठा गुन्हा घडला बघा. नाथ गिरिजाबाईंकडे पाहत म्हणाले, आज ही उभयता आपल्याकडे पाहुणी आली आहेत. उद्या यांचा चांगला पाहुणचार करायचा, गोडधोड जेवायला घालायचं, बाईला लुगडी चोळी नेसवायची आणि या पुरुषाला पागोटं बांधायचं, मग यांची बोळवण करायची. आलं ना लक्षात. गिरिजाबाईंनी होकारार्थी मान डोलावली. आणि आता मात्र उद्धवासकट त्या वडारी जोडप्याचं आश्चर्याने ते अगदी डोळ फाटायची वेळ आली. माणूस आभाळा एवढा असतो हे ऐकलेलं वाक्य, पण त्याची सत्यता मनाला कधी पटली नव्हती. पण आज स्वतःच्या डोळ्यांनी आभाळा एवढा माणूस ते पाहत होते. आपल्या पतीच्या ठिकाणची ती समदृष्टी पाहून, सर्वाभूती समभाव पाहून गिरिजाबाईंना धन्यता वाटली. जसं बोलणं तसंच आचरण ही यांची वृत्ती पुन्हा एकदा प्रत्ययाला आली. आज कीर्तनात भूतदया, समभाव हे विषय सांगताना इकडं सांगणं झालं होतं की गाळी व भावाचा भावार्थ सर्वाभूती भगवंत, हाची मुख्यत्वे परमार्थ निजस्वार्थ परमार्थ. हे कीर्तनात सांगितलेलं तत्त्वज्ञान आचरणात आहे की नाही हे पाहण्यासाठी आज या वडारी जोडप्याच्या रूपानं तर प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण परीक्षा घेण्यासाठी आले असतील ना. गिरिजाबाईंनी मनोमन त्या जोडप्याला ईश्वर स्वरूप समजून नमस्कार केला. पतीची फक्त आज्ञाच नव्हे तर इच्छासुद्धा शिरसावंद्य मानणाऱ्या या साध्वी पत्नीनं पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी खरोखरच कंबर बांधली. असेच आनंदाने दिवस चालले होते आणि हरीचा आज वाढदिवस होता. तो 5 वर्षाचा झाला. त्याच्या पाठीवरची गंगा 2 वर्षाची झाली होती. पहिली मुलगी म्हणून गोदावरीचं कोड कौतुक तर होतंच, पण वंशदीप म्हणून हरीचं कौतुक काकणभर जास्तच होतं. त्यातून 2 मुलींच्या मधला ताईत मग काय विचारता. हरीची गोंडस आकृती आणि सुदृढ प्रकृती, त्यामुळं तो चटकन लोकांच्या डोळ्यात भरे. कुणीही अनोळखी माणूस चटकन विचारे की कुणाचा व हा मुलगा, मोठा राजबिंडा दिसतो. पैठणस्थ कौतुकानं म्हणत, भानुदासांच्या कुळाचा वंशदीप, एकनाथ पंतांचा मुलगा आहे हो हा. तो नुसता शरीरानं राजबिंडा नाही तर बुद्धीनंही राजबिंडा आहे. बाप से बेटा सवय निघणार. हरीची बुद्धी तल्लख आणि तो अगदी एकपाठी होता. आपल्या पाठांतरात आणि विद्याभ्यासात तर तो त्याच्या समवयस्कांना हा नक्कीच मागे टाकणार असं आत्ताच दिसत होतं. त्याचे शुद्ध स्पष्ट उच्चार, पाठांतराची आवड, घरातले संस्कार आणि नित्यश्रवण, त्यामुळं त्याच्या बुद्धीला धुमारे फुटत होते. एकनाथांची सांपत्तिक स्थिती चांगली असल्यानं जिभेला खाद्याची वानवा नव्हती, पण सुसंस्कारी घराण्यामुळं बुद्धीच्या खाद्यालाही वानवा नव्हती. हरी तसा नशिबवान म्हणावं लागेल, कारण जे जे चांगलं ते सारं त्याच्या वाट्याला आलं होतं. उत्तम घराणं, संत तुल्य पिता,
प्रेमळ साध्वी माता, उत्तम आरोग्य आणि तल्लख बुद्धी या साऱ्या अनुकूलतेमुळं की काय हरी लहान वयापासून थोडा हेकेखोर आणि आग्रही स्वभावाचा झाला होता. आपलं म्हणणं तो खरं केल्याशिवाय राहत नसे. अर्थात बालपणीचा हा स्वभाव दोष नकळत कौतुकाचा विषय होई आणि हरीचा अहमगंड पोसला जात असे. हरीचा वाढदिवस, सत्यनारायणाची पूजा, हळदी कुंकू समारंभ हा मिश्र समारंभ होता. आज मंदिराचा सभामंडप आंब्याच्या डहाळ्यांनी सुशोभित केला होता. अत्तर गुलाबाच्या सुगंधांनी परिसर हा सुगंधित झाला होता. गोदावरी, गंगा आणि गिरिजाबाई जरीची वस्त्र नेसल्या होत्या आणि दागदागिन्यांनी नटल्या होत्या. सभामंडपाच्या एका पट्टीत नाथ भिंतीलगतच्या लोडाला टेकून बसले होते. हळूहळू बायकांची वर्दळ वाढू लागली. त्यांचे विविध रंगी पोशाख, दागदागिन्यांचा शृंगार, त्यांचं हसणं, खिदळणं, चेष्टा मस्करी आणि उगाचच घाई गर्दी या साऱ्यांकडे नाथ मोठ्या रसिकपणे पाहत बसले होते. निर्जीव वस्तूतसुद्धा भगवत भाव बघणारी त्यांची दृष्टी त्या सजीव स्त्री शक्तीकडे मोठ्या भाविकपणे पाहत होती. त्यात विविध आविष्कार दिसत होते. सभामंडपात मधल्या पट्टीत पाट रांगोळी करून हरीला बसवलं होतं. त्याची जरीची टोपी, हातातली कडी, गळ्यातला गोफ, ऐडदार पोशाख, त्यामुळं ती बालमूर्ती फारच देखणी दिसत होती. एक एक सुवासिनी निरंजनाचं तपक घेऊन पुढे येत होती आणि नाकातली नथ सावरत त्याला ओवाळत होती. नाथांना वाटलं मौक्तिक म्हणे मौल्यवान, म्हणजे ज्याला सागरपुत्र म्हणावा अशा तोडीचा, पण त्याला स्वतःला वैज पाडून घ्यावी लागते. नथीच्या रूपानं बाईच्या नाकात लोंबावं लागतं, तिच्या आधारावर टेकावं लागतं. मौक्तिकाच्या नशिबात काय हा दैवदुर्विलास. मुक्तपणे मूल चढले, ते वनिता अधरी फासा चढले. मुक्तची परी नासा आले, कठीण केले अभिमाने. मौक्तिकाचा हा दैवदुर्विलास नव्हे, तर त्याचा तो स्वभाव दोषच म्हणावा लागेल. मौक्तिकानं केवळ अहंगंड जोपासला. तो मुक्त असल्याचा त्याला अभिमान झाला, म्हणून त्याला ही गती मिळावी, हे स्थान मिळालं. जळापासोनी लवण होई, जळापासोनी लवण होय, ते जळीच विरोनी जाय. मोती आले ते कठीण पाहे, उदकीन जाय विरोनी, उदकीन जाय विरोनी. नाथांची दृष्टी त्या नथीतल्या मोत्यांवरून ओवाळायला बसलेल्या हरीवर स्थिरावली. हरीची बसण्याची ऐट, त्याच्या नजरेतला गर्विष्ठपणा, त्याच्या बोलण्यातली आढ्यता, हे सगळं पाहून त्या वत्सल पित्याला वाटलं हरीचा हा अहमन्य स्वभाव पुढं त्याला दुस्तर होईल, पण हा त्याचा देह स्वभाव आहे, तो कसा पालटणार. घरातले संस्कार त्याला सुशिक्षण देऊ शकतील, त्याची विद्या त्याला पांडित्य देऊ शकेल, पण स्वभाव हा ज्याचा त्यानंच वाकवायला हवा. योगधारणा करणारे सिद्धिप्राप्त झालेले चांगदेव विसोबा चाटी आपल्या स्वभावदोषामुळं पूर्णत्वाला पोहोचू शकले नाहीत. शेवटी आपल्यापेक्षा वयानं कित्येक वर्ष लहान असलेल्या मुक्ताई, ज्ञानदेव यांना ते शरण गेले. रावणाचं तरी काय झालं. 14 चौकड्यांचं राज्य, उत्तम बुद्धिमत्ता, ईश्वरी अनुग्रह हे सार असून सुद्धा केवळ अहंकारी स्वभावच त्याच्या नाशास कारणीभूत झाला. हे असे एकामागून एक विचार मनात येताच नाथांनी मानेला किंचित झटका दिला आणि अशा विचारांना दूर लोटलं आणि समोर दिसणाऱ्या सोहळ्यात ते पण सामील झाले. जय हरी.